धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर एअरपोर्टवरच हे विमान जे आहे ते या ठिकाणी क्रॅश झालेलं आहे। टेक ऑफ घेत असतानाच 10व्या मिनिटाला अपघात झाला। हे प्रवासी विमान लंडनला जात होतं। 242 प्रवासी या फ्लाईटमध्ये होते अशी देखील माहिती मिळते। अहमदाबादमध्ये विमान कोसळले, मोठी हानी या सगळ्यामध्ये। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी देखील या संदर्भात संवाद साधून याची माहिती घेतलेली आहे। अमित शहाने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून या संदर्भात माहिती घेतली आहे। तर ही मोठी विमान दुर्घटना अहमदाबादमध्ये विमान कोसळलेले आहे। टेक ऑफ नंतर 10व्या मिनिटाला हे प्लेन क्रॅश झालंय। लंडनला जाणारं हे विमान होतं। मोठी हानी, मोठं यात नुकसान झाल्याची माहिती समोर येते। 242 प्रवासी या विमानात होते आणि टेक ऑफच्या 10व्या मिनिटाला हे विमान कोसळले। तातडीनं या सगळ्या जखमींना, या होरपळलेल्या प्रवाशांना रुग्णालयात आणलं जात आहे। त्यांच्यावर उपचाराची सध्या मोठी धावपळ रुग्णालयात पाहता येते। अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाचं AI-171 हे विमान कोसळलं। तर एअर इंडियाचं हे विमान लंडनला जात होतं। टेक ऑफच्या वेळी विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळते। अपघातावेळी 242 प्रवासी विमानात असल्याची माहिती ANI-नं दिली आहे। टेक ऑफच्या वेळी 10 मिनिटांनंतर हे प्रवासी विमान लंडनला जात होतं। 242 प्रवासी या विमानामध्ये होते। या विमान अपघातानंतर विमानाला आग लागली आणि त्याचे धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळतात। यामध्ये काही प्रवासी होरपळले गेले, त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। काही महिला ज्या होत्या त्या देखील यामध्ये होरपळल्या, त्यांना देखील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तर माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा या विमानामध्ये असल्याची माहिती मिळते, मात्र याची पुष्टी होऊ शकलेली नाही। मात्र ते असण्याची शक्यता यामध्ये व्यक्त केली जाते। अहमदाबादमध्ये हे विमान कोसळले। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या विमानामध्ये असल्याची एक शक्यता व्यक्त केली जात आहे। एअर इंडियाचं विमान होतं 171, हे विमान कोसळलेलं आहे आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा या विमानामध्ये असल्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या विमानात असण्याची शक्यता आहे। लंडनला जाणारं हे एअर इंडियाचं विमान होतं। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या विमानात असण्याची शक्यता आहे, तशी माहिती समोर येते। हे विमान जिथे दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे त्याच ठिकाणचा हा फोटो पाहतोय। एअरपोर्टच्या जवळच हे विमान क्रॅश झालेलं आहे। IGP कंपाऊंडमध्ये हे विमान क्रॅश झालंय। तातडीनं आता यातल्या जखमींना आणि होरपळलेल्या प्रवाशांना रुग्णालयात आणलं जात आहे। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या विमानात असण्याची शक्यता आहे, तशी माहिती समोर येते। आणि आता